तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखे स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज देखील आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी स्पेशल असलेले जे के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तुम्हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची एक न्यूज आहे. मुंबई उच्च न्यायालय भरतीचा जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल 555 पेजेसची आपण एक PDF तयार केलेली आहे. हे PDF विद्यार्थ्यांनो तुम्ही भरतीची तयारी करत असाल कोणत्याही पोस्ट विषयी असू द्या, तर तुम्हाला हे PDF घेणे अत्यंत गरजेचे आहे. जर हा सुपर क्लास पाहून तुम्ही घेत असाल तर 250 मध्ये आपल्याला मिळत आहे, नाहीतर तुम्हाला हेच PDF 300 ते 350 ला पडेल जर ही संधी तुम्ही सोडली तर नक्कीच घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला कॉल नाही व्हॉट्सअप करण्याची रिक्वेस्ट आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव सबस्क्राईब करायचं राहून गेलेले तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. एकदम फ्री असते. सबस्क्राईब केल्याने काय होईल की पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल सर्वप्रथम ती तुम्हालाच मिळून जाईल. आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मला नक्कीच द्यायचा असतो. चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया. तर सर्वात पहिला प्रश्न असा आहे, नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये कोणती ऊर्जा असते ते सांगायचं आहे. आता नदीचे कशी विचारलेली आहे, वाहते पाणी विचारलेले आहे. स्थितीज ऊर्जा असते का, गतीज ऊर्जा, साधारण किंवा वरीलपैकी नाही. तर गतीज ऊर्जा कशामध्ये असते, नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये. जर धरणातील साठलेल्या पाण्यामध्ये कोणती ऊर्जा असते असा जर प्रश्न एखादा आला तर स्थितीज ऊर्जा असते. प्रश्न दुसरा पाहूया, आंध्रालेख ऊर्जा प्रकल्प कोणत्या प्रकारचा ऊर्जा प्रकल्प आहे ते विचारलेलं आहे. आंध्रालेख हा तर पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, जल ऊर्जा किंवा वरील नाही. तर आंध्रालेख ऊर्जा प्रकल्प पवन ऊर्जा प्रकल्प असलेला दिसतो. प्रश्न तिसरा पाहूया, वट हुकूम काढण्याचा जो अधिकार आहे पुढीलपैकी कोणाला आहे. तो व्यक्ती कोण आहे जो वट हुकूम काढू शकतो. राज्यपाल, पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा राष्ट्रपती. तर व्यक्ती आहेत विद्यार्थ्यांनो राज्यपाल. यांना वट हुकूम काढण्याचा जो अधिकार आहे तो संविधानाने दिलेला. कव्हर करूया प्रश्न चौथा. तर भारतामध्ये राज्यसभेचे सर्वात पहिले सभापती कोण होते ते विचारलेलं आहे. कशाचे, राज्यसभेचे पहिले सभापती. सर्वपल्ली राधाकृष्ण, पंडित नेहरू, दादाभाई नौरोजी किंवा सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तर त्यांनी आहेत सर्वपल्ली राधाकृष्ण. म्हणजेच यांनी राज्यसभेचे सर्वात पहिले सभापती राहिलेले आहेत. प्रश्न पाचवा पाहूया. तर विचारले की संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय उद्यानांची संख्या किती आहे ते सांगायचं आहे. राष्ट्रीय उद्यान आपल्या भारतामध्ये किती आहेत, 105, 106, 107 किंवा 8. तर 106 राष्ट्रीय उद्यानांची संख्या सध्या आपल्या भारतामध्ये झालेली दिसते. कव्हर करूया प्रश्न 6व्या क्रमांकाचा. तर कोणत्या व्यक्तीने विनोबा भावे यांना जे आहे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून निवड केलेली होती ते विचारलेलं आहे. ते कोण आहेत. या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये महात्मा फुले, महात्मा गांधी, पंडित नेहरू किंवा सुभाषचंद्र बोस. तर महात्मा गांधी यांनी कोणाला, तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी विनोबा भावे यांना वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही म्हणून निवडलेले होते. प्रश्न 7वा. 1915 मध्ये भाषावार प्रांत रचनेची मागणी सर्वप्रथम कोणी केलेली होती ते विचारलेलं आहे. जे वर्ष आहे 1915 होते. तर महात्मा गांधी, पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद किंवा लोकमान्य टिळक. तर 1915 या वर्षी सर्वप्रथम लोकमान्य टिळक यांनी भाषावार प्रांत रचनेची मागणी केलेली होती. प्रश्न 8वा पाहूया. महाराष्ट्रातील गडचिरोली हा जिल्हा किती टक्के वनांनी व्यापलेला जिल्हा आहे. सर्वात जास्त आपण म्हणू शकतो गडचिरोली हा जिल्हा किती टक्के वनांनी व्यापलेला आहे. 70%, 76, 80 किंवा 90%. तर 76% वनांनी व्यापलेला महाराष्ट्रातील जिल्हा म्हणजेच गडचिरोली आहे. कव्हर करूया प्रश्न 9व्या क्रमांकाचा. धन विधेयक राज्यसभेला किती दिवसात मान्य करावे लागते. किती दिवसामध्ये धन विधेयक हे राज्यसभेला मान्य करावे लागते. 14 दिवस, 12 दिवस, 10 किंवा 15. तर मॅक्झिमम 14 दिवसाच्या आतमध्ये विद्यार्थ्यांनो राज्यसभेला धन विधेयक हे मान्य करावे लागते. पंडिता रमाबाई यांनी अपंग मुलांसाठी कोणती संस्था स्थापन केलेली होती. स्पेशली अपंगांसाठी विचारलेली आहे. कोणती संस्था स्थापन केली. कृपा सदन, शांती सदन, प्रीती सदन किंवा सेवा सदन. तर संस्था होती प्रीती सदन. प्रीती सदन ही संस्था अपंग मुलांसाठी सुरू करण्यात आलेली होती. कोणामार्फत, तर पंडिता रमाबाई यांच्या मार्फत.
दमणगंगा नदी कोणत्या पर्वतात उगम पावते? नदीचं नाव लक्षात घ्यायचं आहे. दमणगंगा ही नदी विचारलेली. भामरागड, सातपुडा, सह्याद्री किंवा वरील नाही. तर सह्याद्री पर्वतात उगम पावणारी नदी दमणगंगा आहे, हे लक्षात घ्यायचं. चला मग पुढचा प्रश्न कव्हर करूया. प्रश्न असा आहे आपल्यासमोर 12वा. सह्याद्रीचा मंद उतार कोणत्या दिशेला आहे ते सांगायचं आहे. सह्याद्रीचा विचारलेला मंद उतार पूर्व, पश्चिम, उत्तर किंवा दक्षिण. तर पूर्व दिशेला सह्याद्रीचा मंद उतार आहे, हे लक्षात येते. प्रश्न 13वा पाहूया. उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्याने त्यास कोणते अंदाजपत्रक संबोधतात ते विचारलेलं आहे. उत्पन्नापेक्षाही खर्च वाढल्याने, समतोल, तुटीचे, अधिक किंवा वरीलपैकी नाही. तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात जेव्हा उत्पन्नापेक्षा खर्च वाढत असतो. प्रश्न 14वा. पाचूचे बेट म्हणून कोणत्या देशाला ओळखतात ते विचारलेलं. पाचूचे बेट म्हणून नेपाळ, भूतान, भारत किंवा श्रीलंका. तर तो देश आहे श्रीलंका. या देशाला पाचूचे बेट असे म्हणतात. प्रश्न 15वा पाहूया. मानवी मनाचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रात होतो? सोपा प्रश्न आहे, तुम्हाला उत्तर पण येत असेल. मानवी मनाचा अभ्यास विचारलेला. सायकोलॉजी, एस्ट्रोलॉजी, बायोलॉजी किंवा वरील नाही. तर सायकोलॉजी या शास्त्रामध्ये मानवी मनाचा अभ्यास केला जातो, हे कळते. प्रश्न कव्हर करूया 16वा. लोकसंख्या नियंत्रण हा जो विषय आहे कोणत्या सूचीमध्ये आहे किंवा ठेवण्यात आलेला आहे ते विचारलेलं. विषय अतिशय महत्वाचा आहे, लोकसंख्या नियंत्रण. कारण लोकसंख्या आपल्या भारताची जी आहे संपूर्ण जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आलेली. राज्यसूची, केंद्र सूची, समवर्त सूची किंवा वरील नाही. समवर्त सूची या सूचीमध्ये विद्यार्थ्यांनो लोकसंख्या नियंत्रण विषय आहे. कव्हर करूया प्रश्न 17वा. सातारा ते रत्नागिरी या दोन ठिकाणा दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कोणत्या? सातारा रत्नागिरी या दोन ठिकाणा दरम्यान. कुसूर घाट, रामघाट, पार घाट किंवा फोंडा घाट. तर तो घाट आहे पार घाट, जो की सातारा व रत्नागिरी या दोन ठिकाणा दरम्यान लागतो. प्रश्न 18वा पाहूया. विचारलेला आहे की तिसरे अँग्लो मराठा युद्ध कोणत्या वर्षी झालेले होते? कितवे? तिसरे अँग्लो मराठा युद्ध. 1816-17, 1817-18, 1818-19 किंवा 1820-21. तर ते वर्ष होते 1818-1819 या वर्षी तिसरे अँग्लो मराठा युद्ध झालेले. कव्हर करूया प्रश्न 19वा. भारताच्या कायदेमंडळाला कोणत्या नावाने ओळखले जाते? भारताचे कायदेमंडळ. सोपा प्रश्न आहे. लोकसभा, राज्यसभा, संसद किंवा वरील सर्व. तर संसद या नावाने विद्यार्थ्यांनो या ठिकाणी कायदेमंडळाला ओळखले जाते आणि संसदेमध्ये आहेत लोकसभा, राज्यसभा. प्रश्न 20वा. सिंधू घाटी सभ्यतेच्या नागरिकांचा किंवा लोकांचा मुख्य व्यवसाय जो आहे तो कोणता आहे ते विचारलेला आहे. सिंधू घाटी सभ्यता पशुपालन, शेती, व्यापार किंवा वरील सर्व. तर त्यांचा व्यवसाय मुख्य म्हटलं तर शेती हा होता, लक्षात येते. प्रश्न 21वा. हा प्रश्न स्किपच करूया. प्रश्न 22वा कव्हर करूया. बेडूक व उंदीर या दोन प्राण्यांचा समावेश कोणत्या प्रकारात होतो ते विचारलेले आहे. प्राणी लक्षात घ्या. एक आहे बेडूक, दुसरा आहे उंदीर. तर गोलीय सममित, आर्य सममित, द्विपार्श्व सममित किंवा वरीलपैकी नाही. तर द्विपार्श्व सममित यांमध्ये बेडूक तसेच उंदीर या दोन प्राण्यांचा समावेश होतो. प्रश्न 23वा पाहूया. न्यू मूर बेटावरून खालीलपैकी कोणत्या दोन देशांमध्ये वाद निर्माण आहे ते विचारलेलं आहे. न्यू मूर बेटावरून भारत पाकिस्तान, भारत चीन, भारत नेपाळ किंवा भारत बांगलादेश. तर ते दोन देश आहेत भारत बांगलादेश. या दोघांमध्ये न्यू मूर बेटावरून वाद निर्माण आहे. कव्हर करूया प्रश्न 24वा. भारतातील सर्वात मोठी तुरीची बाजारपेठ कोणत्या राज्यात आहे ते विचारलेलं आहे. तुरीची बाजारपेठ पंजाब, कर्नाटक, मध्य प्रदेश किंवा महाराष्ट्र. तर कर्नाटक या राज्यामध्ये तुरीची भारतामध्ये सर्वात मोठी बाजारपेठ असलेली दिसते. प्रश्न 25वा कव्हर करूया.
दुधामध्ये खालीलपैकी कोणकोणते घटक समाविष्ट असतात ते विचारलेले आहे. पर्यायापैकी दुधामध्ये काय काय समाविष्ट असते? जीवनसत्व, क्षार, प्रथिने किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन्समध्ये योग्य राहील 4. प्रथिने, क्षार, जीवनसत्व ह्या सर्वांचा समावेश कशामध्ये? दुधामध्ये असतो. कव्हर करूया प्रश्न 26वा. प्रत्येक व्यक्तीला 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदानाचा अधिकार कोणत्या वर्षापासून देण्यात आलेला आहे किंवा मिळालेला आहे ते सांगायचं आहे. किती वर्ष? 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर. तर 1989, 1990, 91 किंवा 1992. तर वर्ष होते विद्यार्थ्यांनो 1989. या वर्षापासून 18 वर्ष ज्याही व्यक्तीचे जे वय आहे पूर्ण झालेले आहे त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्याच्यापूर्वी 21 वर्ष होता. प्रश्न 27वा. मी जातीभेद मानणार नाही अशी जी विद्यार्थ्यांनो या ठिकाणी शपथ आहे ती कशामध्ये, कोणत्या संघटनेमध्ये घेतली जात होती ते विचारलेलं आहे. मी जातीभेद मानणार नाही. सार्वजनिक सभा, युवक सभा, मानव धर्म सभा किंवा परमहंस सभा? परमहंस सभेमध्ये विद्यार्थ्यांनो मी जातीभेद मानणार नाही अशी शपथ घ्यावी लागत असे. प्रश्न 28वा. मनुदेवी हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे ते विचारलेलं आहे. धबधब्याचं नाव मनुदेवी. तालुके सिल्लोड, कळमनुरी, यावल किंवा सोनखेड? तर यावल तालुक्यामध्ये मनुदेवी हा धबधबा स्थित असल्याचे कळते. प्रश्न 29वा. गोपाळ हरी देशमुख यांनी इतिहास या विषयामध्ये एकूण किती पुस्तके लिहिलेली होती? भरपूर पुस्तके लिहिलेली होती इतिहास विषयामध्ये गोपाळ हरी देशमुख यांनी. 10, 6, 8, 7, 8 किंवा 5? तर इतिहासमध्ये गोपाळ हरी देशमुख यांनी तब्बल 10 पुस्तके लिहिलेली होती. प्रश्न या ठिकाणी पुढचा असा आहे. ब्रॉन्झ मेडलमध्ये पुन्हा झालेला आहे. आपण एका सुपर क्लास पूर्वीच्याच कव्हर झालेला होता. ब्रॉन्झ मेडल हे खालीलपैकी कशापासून तयार केले जाते? सोने, पितळ, तांबे किंवा चांदी? तर ब्रॉन्झ हे विद्यार्थ्यांनो मेडल तांब्यापासून तयार केले जात असते. आता सुपर क्लासला सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा रिमाइंडर आहे. मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी आपण काय केलेले आहे की 555 पेजेसचे PDF तयार केलेले आहे. हे PDF तुम्हाला घेणे अतिशय महत्त्वाचे आहे जर तुम्ही कोणत्याही भरतीसाठी फॉर्म भरलेला असेल मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत. जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल तर 250 मध्ये मिळत आहे. नाही तर तुम्ही ही संधी जर मिस केली तर तुम्हाला हेच PDF 300 ते 350 ला पडणार आहे. तसेच आणि इच्छुक असाल तर या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा, व्हॉट्सअप करायचा आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेले लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब जेव्हा तुम्ही करसाल पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे सर्वप्रथम तुम्हालाच मिळेल. आणि सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तुम्हाला नक्कीच द्यायचा असतो तर नक्कीच द्या. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.